सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा शहर पोलीस व गोरक्षकांच्या मदतीने 20 लाखांचे गोवंशाचे मांस व चामडे पकडण्यात यश। चोपडा शहरातील शिरपूर बायपास रोडवर दुर्गेश पेट्रोल पंपासमोर उभी असलेली ट्रक क्रमांक RJ11 GB 1071 या नंबराच्या गाडीतून उग्रवास येत असल्याने काही लोकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले। पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वालटे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश वाघ यावरून पोलिसांनी ट्रक चालकाला हटकले। त्यात चामडे आहे असे सांगितले असता अधिक तपासणी केली असता चामडे व गोवंशाचे मांस मिळून आल्याने ट्रक चालक मोनू कुमार हरिसिंग जाट, वय 23 वर्ष, राहणार गडी जोहरी, पचोखरा, तालुका टुडला, जिल्हा फिरोजाबाद, उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले व त्यात 20 लाखांचे मांस सापडले आहे। तसेच 17 जून 2025 रोजी बीजपूर कर्नाटक येथून कानपूर येथे घेऊन जात असल्याचं सांगितले। पशुधन विकास अधिकारी चोपडा यांना पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सायली गोसावी या त्यांच्या स्टाफसह हजर झाल्या। त्यांनी माल ट्रक मध्ये मिळून आलेले जनावरांचे कातडी, चामड्याची पाहणी करून सदरचे कातडे हे गोवंश जातीचे गाय, बैल, वळू यांचे असल्याचं सांगून फॉरेन्सिक तपास कामी त्यातून नमुने घेऊन पॅक करून आंबा पोलिसांच्या ताब्यात दिले। मुद्देमालांचे वर्णन खालील प्रमाणे: 7 लाख रुपयांचे माल ट्रक क्रमांक RJ11 GB 1071 इचात असलेले माल ट्रक सह 34 किलो 790 किलोग्राम वजनाचे होते। एकूण 27 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। माल ट्रक चालक व मालक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325 सह महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षल सुभाष पाटील यांच्या फर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा।